ह्या गेटमधून आत येण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. जसं की मोस्टली स्टुडंटना IIT धारवाड म्हणजे भेटत आहे किंवा घेणार आहेत असं विचार करत आहेत. तर सर्व स्टुडंटचे असे म्हणणे होते की थोडंसं सजेस्ट करा की IIT धारवाडचा एक्सपिरियन्स कसा आहे, घेऊ का नको, असे भरपूर सारे कमेंट्स येत आहेत. तर मी सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही IIT धारवाड कन्सिडर करू शकता, पण इन बेसिकली डिसिजन तुमचा राहील की तुम्हाला IIT धारवाड का चॉईस करायचे आहे किंवा तुमच्या फॅमिलीचा म्हणजे तुमच्या फॅमिलीचाही त्यामध्ये डिसिजन राहील. यामध्ये माझ्या एक्सपिरियन्सनुसार माझा IIT धारवाडबाबत सर्व एक्सपिरियन्स चांगला राहिला आहे. बेसिकली थोडेफार चेंजेस इकडे तिकडे होत असतात. मेसमध्ये नवीन वेंडर्स वगैरे येत आहेत, तर थोडंसं त्यांना सेट व्हायला टाईम लागेल आणि थोडंसं ना प्लेसमेंटमध्ये पण थोडासा इश्यू येत आहे. पण इन फ्युचर तो पण इश्यू म्हणजे होऊन जाईल. थोडंसं कसं आहे, आता नवीन IIT असल्यामुळं भरपूर लोकांना माहीत नाही आणि मोस्टली कसं सोशल प्रेझेन्स या कॉलेजचं थोडासा कमी आहे, त्यामुळे गोष्टी माहीत नाहीत. पण तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघितलेच असेल. ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे, बघू शकते. एवढे मोठे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर देणे ही मोठी गोष्ट आहे आणि इन फ्युचर बेंगलोर जवळ असल्यामुळे सर्व गोष्टी शॉर्ट आउट होतील. प्लेसमेंट वगैरे सर्व काही गोष्टी चांगले येतील, तर तुम्ही कन्सिडर करू शकता. पण मेन डिसिजन तुमचा राहील. माझ्या सजेशननुसार तुम्हाला IIT धारवाड कन्सिडर करायला पाहिजे. जर तुम्हाला भेटत असेल तर वेल अँड गुड. और इथे एन्व्हायरमेंट खूप चांगले आहे, तुम्ही येऊ शकता, कन्सिडर करू शकता. हेच मला बोलायचे होते.